नमस्कार अमरावती शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते दिवंगत अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। 29 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या शोक सभेत त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी निरोप दिला। या शोक सभेसाठी शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या LED स्क्रीनवर पुण्यातील अंतिम संस्कार विधीचे थेट दर्शन घेत कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला अखेरचा निरोप दिला। दरम्यान आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके हे पुण्यातील अंतिम संस्कारासाठी रवाना झाल्याने त्यांच्या अनुपस्थितीत अमरावतीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने ही शोकसभा आयोजित करण्यात आली। अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली असून त्यांच्या आठवणींना उजाळा देत अनेकांनी भावना व्यक्त केल्या। समारोहाच्या दरम्यान भ्रमणध्वनीवरून मेसेज आला, दादांचा अपघात झाला। मनाला न पटणारी गोष्ट। लगेच मी सुधीर देशमुख यांना फोन लावला की बातमी खरी आहे का। सुधीर देशमुखांनी होकार दिला आणि मन शून्य झालं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, ज्यांचं नाव प्रत्येकाच्या हृदयामध्ये दादा या नावानं कोरलं गेलं, की आपल्यातून निघून गेले, ही बातमी जेव्हा माणसाच्या मनामध्ये आली तेव्हा कुठेतरी असं वाटलं की हे खोटी तर नाही ना, अफवा तर नाही ना। कारण दादा आपल्यामधून निघून जाणे ही माणसाला न पटणारी गोष्ट आहे। कारण प्रत्येकाच्या मनामध्ये दादांनी आपलं घर निर्माण केलं। ज्याप्रमाणे दादावर प्रेम करणारी जनता होती, त्याचप्रमाणे दादांचं देखील प्रत्येक माणसावर प्रेम होतं। लहानातल्या लहान कार्यकर्त्याला ते जवळून बोलावत ओळखत होते आणि त्यांच्या सुखदुःखाच्या संदर्भात चर्चा करत होते। मागील 1.5 महिन्यापूर्वी आम्ही मुंबईला गेलो, त्यावेळेस दादांना मी एक निवेदन दिलं की बुद्धगया मुक्ती आंदोलनाचा कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी महाराष्ट्रातून भरपूर लोक जातात, त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक महाराष्ट्र सदन निर्माण व्हावं अशी मी दादांना विनंती केली। तेव्हा दादांनी लगेच माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि तुझी ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल असे म्हणणारे दादा हे आपल्यामधून निघून गेले।